नियम: सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं. योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा, 1 वेळा म्हणा, महादेव, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत. ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते.
आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं. योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा, 1 वेळा म्हणा, महादेव, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत. ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं. योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा, 1 वेळा म्हणा, महादेव, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत. ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या
भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं. योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा, 1 वेळा म्हणा, महादेव, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत. ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने
महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं. योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा, 1 वेळा म्हणा, महादेव आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत. ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच
शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं. योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा, 1 वेळा म्हणा, महादेव, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात.
महादेव कधी लगेच देत नाहीत, ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं. योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा,
एक वेळा म्हणा, महादेव आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत, ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं. योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12.
महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि एक वेळा म्हणा, महादेव, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत, ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि
3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं, योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा, 1 वेळा म्हणा, महादेव, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत, ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक
अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा हर हर महादेव. मन शांत होतं, योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा 1 वेळा म्हणा, महादेव आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत, ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय
सर्व नकारात्मकता निघून जाऊ घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं, योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा, 1 वेळा म्हणा, महादेव आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत, ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा, हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा, शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा, महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी
कापूर पेटवा, संपूर्ण घरात फिरवा, शेवटी दारात ठेवा आणि म्हणा ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा हर हर महादेव. मन शांत होतं, योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा 1 वेळा म्हणा महादेव, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत, ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. जेव्हा आयुष्यात सगळ्या बाजूंनी अडचणी येतात तेव्हा महादेवांची कृपा मार्ग दाखवते. आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जो स्वतः शास्त्रात सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 1. सोमवारचा साधा पण शक्तिशाली नियम. सोमवारी उपवास करावा. फक्त फळे, दूध चालेल. शिवलिंगावर पाणी अर्पण आणि म्हणायचं मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा. अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 2. बेलपत्राचा चमत्कारिक उपाय. बेलपत्र अर्पण करताना पत्र उलटे ठेवू नका. मनात एकच इच्छा ठेवा. खोटं बोलू नका. त्या दिवशी इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते. उपाय क्रमांक 3. घरातील मानसिक ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी धूप किंवा अगरबत्ती लावावी. महामृत्युंजय मंत्र 9 वेळा म्हणावा. भीती, चिंता, नैराश्य कमी होते. उपाय क्रमांक 4. संकटात असताना करायचा उपाय. शिवाचे नाव घेत थोडं पाणी हातात घेऊन जमिनीवर सोडा आणि म्हणा हे महादेवा, माझी जबाबदारी तू घे. अचानक मार्ग सापडतो. उपाय क्रमांक 5. रुद्राक्षाचा नियम. सोमवारपासून 5 मुखी रुद्राक्ष गळ्यात किंवा खिशात ठेवा. खोटं बोलू नका. संकटापासून संरक्षण मिळेल. उपाय क्रमांक 6. सोमवारचे व्रत. शिवलिंगावर दूध, पाणी आणि बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय हे 108 वेळा म्हणावे. अडलेली कामं मार्गी लागतील, पुढे सरकतील. उपाय क्रमांक 7. महादेवांचा गुप्त उपाय. मंगळवार किंवा शनिवार पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करावे आणि मनातील इच्छा बोलावी. कर्मदोष असेल तर तो शांत होतो. उपाय क्रमांक 8. झोपण्याआधी संकट निवारण. डावा हात हृदयावर ठेवा आणि 9 वेळा म्हणा शिव माझ्यासोबत आहे. भीती नाहीशी होते. उपाय क्रमांक 9. महादेवांचा मौन उपाय. खूप शक्तिशाली हा उपाय आहे. फक्त सोमवार किंवा महाशिवरात्रीला करा. सकाळी उठल्यावर कोणाशीही बोलू नका. आंघोळ करून शिवलिंगासमोर उभे राहा. फक्त मनात 11 वेळा म्हणा महादेवा, माझ्या अडचणी तू जाणतोस. बोलता
न येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. उपाय क्रमांक 10. घरावर आलेली वाईट नजर काढण्यासाठी संध्याकाळी कापूर पेटवा. संपूर्ण घरात फिरवा. शेवटी दारात ठेवा आणि म्हणा, ओम नमः शिवाय. सर्व नकारात्मकता निघून जाऊ. घरात शांतता आणि स्थैर्य येते. उपाय क्रमांक 11. अचानक अडचण आली असेल तर तात्काळ उपाय करायचा. अडचण आली त्या क्षणी डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या आणि 3 वेळा म्हणा, हर हर महादेव. मन शांत होतं. योग्य निर्णय सुचतो. उपाय क्रमांक 12. महादेवांची कृपा स्थिर राहण्यासाठी दररोज झोपण्याआधी उजव्या हाताने कपाळाला स्पर्श करा आणि म्हणा, 1 वेळा म्हणा, महादेव, आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण. चिंता हळूहळू कमी होतात. महादेव कधी लगेच देत नाहीत, ते आधी आपल्याला घडवतात. अडचणी म्हणजेच शिक्षा नाही, त्या तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी असतात. जर तुम्ही श्रद्धेने महादेवांना हाक मारली तर ते कधीच पाठ फिरवत नाहीत. आज फक्त एवढंच म्हणा, महादेवा, मी तुझ्या भरोशावर आहे. हर हर महादेव. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.